हॅलो नमस्कार मंडळी सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मजेत ना? माझ्या बहिणीच्या मुलीला पण व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे तर ती करेल आता थोडा वेळ व्हिडिओ. हॅलो मित्रमैत्रिणी, आज मी एक चांगला व्लॉग बनवत आहे आणि या व्लॉगमध्ये आज खूप काही होणार आहे आणि आजचं खूप इंटरेस्टिंग व्लॉग आहे. तर चला आम्ही तुम्हाला दाखवते काय काय होणार आहे आज. तर इकडं आज आमच्याकडे पुरणपोळ्या करतायत तर वहिनी पुरण करते. झालाय आता पुरण करून. गरम गरम आहे खूप. आता मी बनवते आहे नवीन ब्लॉग, कारण हा ब्लॉग जास्त वलटा झाला आहे म्हणून. बाय. आता मी रेडी झाली आहे. आम्ही आज चाललो आहे गावाला. माझी मामसासू आणि सासरे राहता इथं जळगावजवळ सुजदा आहे तिथं, तर त्यांना आम्ही भेटायला चाललो आता. आणि आज जेवणाला पुरणपोळी, आंब्याचा रस आणि मसाल्याची आमटी केली आहे. आम्ही आता थोडासा नाश्ता केला आणि आता तिथं पण डबा घेऊन जातो आहे. वहिनी बघा एकदम मोठी मोठी पुरणपोळी बनवत आहे. मला तर एवढी मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या येत नाही आहे. मस्तपैकी फुलता पण आहे आणि त्या छान. बघा आता ही पुरणपोळी ना एकदम मस्त फुलणार आहे. तिच्यावर अशी तुपाची धार टाकली ना तर एकदम मस्त फुलते पुरणपोळी. बघा फुलली ना एकदम छान मस्त पुरणपोळी. पुरणपोळ्या इतक्या मस्त झाल्या ना, एकदम सॉफ्ट असं वाटतं किती खाऊन किती नाही. मी आता थोडासा नाश्ता पण करून घेतला आणि डब्यामध्ये पण भरून घेते. मामा मामी आहे ना तिथं, त्यांच्या गावाला खाऊ आम्ही. मस्त एकत्र सगळे जेवण करू आणि एन्जॉय करू आम्ही. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही केव्हा पण उन्हाळ्यामध्ये येतो ना तर आमच्यासाठी पुरणपोळी आणि आंब्याचा रसाचा पाहुणचार असतो म्हणजे असतोच. आणि मला पुरणपोळ्या इतक्या आवडतात ना, खूपच आवडतात. इतक्या सॉफ्ट आणि इतक्या मस्त लागतात ना पुरणपोळ्या, खूपच छान लागतात. बघा पाहूनच इतकं वाटतंय ना खावंसं. मला तर व्हिडिओ एडिट करता करता पण पुरणपोळी खावीशी वाटते. बघा हा आंब्याचा रस बनवला आहे, आता थोडासाच बनवला आमच्या पुरतं. आम्ही आता निघतोय ना म्हणून. आणि ही पुरणपोळी आहे आणि मसाल्याची आमटी आहे. मसाल्याची आमटी पण एकदम टेस्टी आणि मस्त झाली आहे. माझ्या अण्णांना आता घाई आहे ना, दुकानात जायचं आहे तर ते जेवायला बसले आता. चला आम्ही पण आता निघालो आहे, सुजद्याला चाललो आहे मामसासूकडे. मामसासू आमची खूपच वाट बघते खूप दिवसापासून. इथं जळगावजवळ सुजदा आहे, तिथंच राहतात ते. जे जळगावला असतात त्यांना माहिती असेल सुजदा कुठे आहे ते. आता आम्ही निघालो आहे, हायवेला लागलो आहे. खूपच ऊन आहे, बापरे खूपच ऊन आहे. जे जळगाव भुसावळची मंडळी आहे ना, कसे राहत आहे बापरे काय माहिती. इतकं ऊन, इतकं टेम्परेचर आहे ना भुसावळला, खूपच टेम्परेचर आहे. जळगाव भुसावळचा जो हायवे ना तो इतका मस्त झाला आहे ना, खूपच छान झाला आहे. म्हणजे ॲक्च्युली सगळीकडेच आता रोड छान झाले आहे, पण असा रोड असला ना तर असं वाटतं खूपच छान एकदम मस्त लाँग ड्राईव्हला जायचं. आज आम्ही दोघं आता लाँग ड्राईव्हलाच चाललो आहे मामा मामीला भेटायला. आमचे मामा मामी ना परिस्थितीने एकदम गरीब आहे, पण मनाने एवढे श्रीमंत आहे ना खूपच. आणि एवढं प्रेम करताना मला खूपच, म्हणजे मला त्यांची पण एवढी आठवण येते, त्यांना पण माझी खूपच आठवण येते. मी त्यांना नेहमी फोन लावते, ते मला नेहमी फोन लावता विचारता. म्हणजे एक आईसारखंच मला त्यांच्याकडून खूप प्रेम भेटतं. खूपच छान आहे त्या मामी, एकदम मस्त आहे. बघा या रस्त्याने इथं केळीची बाग लागली आहे, एकदम सुंदर दिसते केळीची बाग छोटी छोटी. त्यांचं गाव आहे ना खूपच लांब आहे. बघा इथं पपई लागले आहे, एका साईडला खूपच पपई आहे. आता इथं पण दिसत आहे बघा, इथं पण पपई आहे. पण काय करणार, खूपच उंच उंच आहे, तोडू तर नाही शकत आपण. खूपच छान वाटतंय. ही कसली झाडं आहे काय माहिती, छोटी छोटी झाडं दिसत आहे. तुम्हाला माहिती आहे का ही कसली झाडं आहे छोटी छोटी? एकदम मस्त एक सारखी दिसत आहे ती झाडं. इथं पण साईडला पण आहे. आम्ही पण एवढ्या स्पीडमध्ये चाललो आहे ना, खूपच रस्ता एकदम खाली आहे, सुमसाम आहे. दुपारचे आता 11 11:30 होत आहे काहीतरी. बघा ही मंडळी शेतातून निघाली वाटतं घरी जायला. गाव जवळच आलं आहे आता, पण हे दुसरं गाव आहे कोणतं तरी. आम्हाला ज्या गावात जायचं ते गाव नाही आहे, हे कोणतं तरी गाव आहे काय माहिती. पण एकदम मस्त वातावरण आहे बघा. खेड्यामध्ये बैलगाडी दिसते, झाडं वगैरे, शेती. एकदम छान वाटतंय खेड्यातलं वातावरण, एकदम मस्त. रस्ता पण इतका सुमसाम आहे, खूपच सुमसाम आहे. खूपच लांब आहे मामांचं गाव, पण आम्ही जेव्हा पण येतो ना तर त्यांना भेटूनच जातो. मी भुसावळला जेव्हा पण येते ना तेव्हा मामा मामीला भेटूनच जाते. आम्ही आता गावाच्या एकदम जवळच आलो आहे, पण तरी पण आम्हाला रस्ता आठवत नाही पुढे क्रॉस असल्यामुळे. आता आम्ही हे बैलगाडीवाले दादा दिसले ना आम्हाला, त्यांना विचारतोय. बघा बैलाची जोडी किती छान होती, एकदम मस्त. आम्ही जेव्हा पण ह्या गावाला येतो ना तेव्हा आम्ही रस्ता एकदम कन्फ्यूज होऊन जातो. इतका सुमसाम एरिया आहे ना हा, जंगलचा एरिया आहे पूर्ण. आणि छोटे छोटे खेडेगाव असल्यामुळे ना मध्ये गेल्यावर काही कळतच नाही कुठे जायचं काय जायचं.
मध्ये एक क्रॉस येतो ना, तिथून मग आम्ही बरोबर गावाकडे जातो. आम्ही आता कडगाव मार्गे आले ना, तर थोडंसं लांबच आहे हा रस्ता. जळगावकडून पण तसा आलं ना, तो खूपच लांब येतो. बघा इथं शेळ्या मेंढ्या दिसत आहे. आम्ही पोहोचलोय आता मामाच्या गावाजवळ. बघा मामाचं गाव आलंय आता. ही पांढरी गाडी आहे ना, ही इथं 10-15 वर्षापासून दिसते आम्हाला. इथून असं मध्ये जायचं. आता गावामध्ये पण रोड झाले मस्त सिमेंटचे, तर एकदम छान वाटतं. बघा एकदम मस्त झालंय गाव आता. इथं मंदिर आहे आणि इथं असं खाली जायचं आणि मग मामाचं घर येतं. बघा तुम्हाला दाखवते मामा मामी, खूपच मस्त आहे. बघा हे जी पांढरी गाडी दिसते ना, त्याच्या मागे घर आहे ना, तिथं बसले होते मामा आमची वाट पाहत. 1 घंट्यापासून बसले होते मामा. आणि मी मामांना पाहिलं ना आणि व्हिडिओ बंद करून टाकला, त्यांच्याशीच बोलायला लागून गेली. मामी इकडे पहा. मामीच्या घरी आले आम्ही. पहा मामीचं घर. दाव्याचं घर आहे मायाचं पत्रांचं आमचं. चांगलं आहे तुमचं घर, एकदम मस्त. मामा आणि मामी इथे एकटेच असतात. मामी अजून पण सगळे घरातले कामं करते आणि चुल्यावर स्वयंपाक करते. मामा पण खूप काम करतात, शेतात जातात, अजून पण शेतीचे सगळे कामं करतात. बघा घरामध्ये गरम होत आहे ना, तर आम्ही बाहेरच बसतो जेवायला. मी येताना घरून आंब्याचा रस आणि पुरणपोळी घेऊन आली होती ना, तेच आम्ही आता जेवण करतोय. आणि रस्त्याने थोडा वडापाव पण घेतला होता. मला वडापाव पण खायचा होता म्हणून मी वडापाव पण घेऊन आली. आणि आम्ही आता सगळे जेवायला बसलो. इथं पहा मामा बसले जेवायला. चला आम्ही आता जेवणाचा आनंद घेतो, तुम्ही पण या जेवायला. आम्ही बाहेर बसलो होतो ना जेवायला. जेवणाचा आम्ही खूपच आनंद घेतला. मस्त गप्पा गोष्टी करत करत आम्ही जेवण केलं. आणि बघा इथं समोरच बैलांची जोडी आहे, गाई पण आहे शेजारी. इतकं छान वाटतंय ना, खेड्यातलं एकदम मस्त वातावरण वाटतंय. बघा मामीला म्हटलं मामी व्हिडिओ करताय थोडासा, तर मामीने लगेच डोक्यावर पदर घेतला. तुम्हाला बी हात लागायलाच पाहिजे पण. हात लागायलाच पाहिजे. मग पण आता काय करू, आता तुम्ही बी कधीचे बोलवत होते. म्हटलं चला आता मामानं 3-4 वेळा फोन केला. मग मी बरोबर 8 दिवस झाले वाट पाहिला तू आधी. आता येईन म्हटलं आल्या असतील ते आता. संध्याकाळ लावला मग मी फोन. तुम्ही सांगला मी आधी आल्या म्हणलं जाऊ दे आता बंद कर आपलं जाणं बी आता. मामीला दाखव. मामी हे आहे आमच्या मामी. अरे मामा. जाऊ दे माया. मामा मामीचं घर आहे हे बघा. मामीच्या घरी आले आम्ही. तुमच्या पुस्तकामध्ये बनले तिने ते घरामध्ये आहे ते. हा मोराचे पीस ठेवलाय का? मी त्याच्यामध्ये ठेवलाय. तिने याच पाय नाही आता दिसलं मला. त्यासाठी जमा करला असं आहे. म्हटलं एक बाई ठेवलाय. आणि आता ते बरं झालं ते राहील. नाही बघा, मला ते जेवताना बी त्याची दिसलं यादच होतं. नाही. मग जेवताना बी दिसलं होतं. हो आता परत लक्ष गेलं माहिती आहे. हो ना. राजा गाडी तिने त्याच्यासाठी सह ठेवलं होतं एक. म्हटलं तिने दिसलं ते. बापरे केवढं सुंदर आहे. पाहू घ्यावं थोडासा. बाकी गाडी थंडीची बाकीचे मस्त आहे, एकदम मस्त आहे. हिरवे हिरवे त्यासाठी गाड. त्या याच्यामध्ये गुंडावानं होते पेपर. नाही नाही राहू द्या. पेपर आहे भुसावडले. आहे ना पेपर आहे ते. भुसावडले आहे ना घरे. गाडीत तर नाही. मामा जागा गेले का हातात नाही. आणा एक पान काढी सर. मामीचं केवढं कडे काय. याच्यावर तुलावर. तुम्ही काळजी घ्या मामी. हो काळजीच घेते. आणि आराम करत जा. हो बेटा काळजीच घेते. हो बेटा. हा ना. बाय हा. बाय मामी. काळजी घ्या, आराम करा. आणि आरामच राहतो बाई. घरीच राहते मी. हो बाय. चला आम्ही आता निघालोय मामाच्या घरून. पाहिलं तुम्ही मामा आणि मामी इतके प्रेमळ आहे ना, खूपच प्रेमळ आहे. आणि एवढा जीव लावता ना खूपच. काय करून काय नाही असं होतं त्यांना आम्ही गेलो म्हणजे.
आता मी भुसावळला पोहोचली आहे आणि आता संध्याकाळचा टाईम आहे, तर मी आता स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये चालली आहे दर्शनाला. बघा हा जो पूल दिसतोय ना मागे, इथून मी लहानपणी शाळेत जात होती, पण तेव्हा हा पूल आहे ना छोटासा होता, म्हणजे खालून रस्ता होता हा. आता हा मोठा पूल झाला. तर एक शाळेची आठवण म्हणून मी त्या पुलाचा व्हिडिओ घेतला छोटासा. आणि बघा मी आता पायदळच चालली आहे. मी एकटीच आहे म्हणून मी आता पायदळच चालली आहे. मी जेव्हा पण भुसावळला येईन ना तेव्हा स्वामींच्या दर्शनाला नक्की जाते, म्हणजे जातेच. 2 दिवसासाठी का होईना, मी जरी आली ना भुसावळला तरी पण मी केंद्रात जाऊन येते, स्वामींचं दर्शन घेऊन येते. लग्न झालंय ना तेव्हापासून मी दरवेळेस स्वामींच्या दर्शनाला येतं. माझं लग्न झाल्यावर पण मी पहिल्यांदा स्वामींच्या दर्शनालाच आली होती इथं केंद्रामध्ये. आम्ही दोघं आलो होतो. दरवेळेस आम्ही दोघंच येतो. आज विजयरावांना थोडं काम होतं म्हणून ते नाही आले, मी एकटीच आली. स्वामींच्या केंद्रामध्ये जास्त व्हिडिओ अलाउड नाही आहे म्हणून मी इथून लांबूनच घेते. स्वामींची कृपा सदैव आपल्या सोबत अशीच राहो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला आता व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे मामा मामी आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा.